नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। हे राज्य विकासाचे व्यापार उद्योगाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। उमरखेड यवतमाळ येथील श्री वैभव पवार यांच्यावरती प्राणघातक हल्ला प्रकरणारे यांच्यावरती कठोर कारवाई करावी म्हणून मान्य निवासी जिल्हाधिकारी व तहसीलदार संघटना यांच्या मार्फत शासनाविरुद्ध केले निदर्शने। उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील श्री वैभव पवार नायब तहसीलदार रेतिया माफिया काही मुजोर गुंड यांनी जो प्राणघातक हल्ला केला त्या निषेधात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड व सर्व शहर तालुक्याचे तहसीलदार क्लास 1 अधिकारी व क्लास 2 अधिकारी यांनी 200 मीटर अंतरावरती जाऊन शासनाविरुद्ध निदर्शने करून मागणी केली। महसूल विभागातील सर्व अधिकारी यांना कायमस्वरूपी पोलीस प्रोटेक्शन दिले पाहिजे। तात्पुरत्या स्वरूपात प्रोटेक्शन मिळते ते आम्हाला मान्य नाही। तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी यांच्यावरती नेहमी प्राणघातक हल्ला रेती माफिया करीत असतात। यापुढे असे होऊ नये म्हणून एक दिवसाची सामूहिक रजा टाकून क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांनी निदर्शने केली। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलनही केले जातील। या निदर्शनाच्या वेळी निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांताधिकारी दराडे साहेब, दोंडाच्या तहसीलदार महाजन साहेब, निवडणूक अधिकारी भांबरे साहेब, तहसीलदार कुलते साहेब, तहसीलदार संजय शिंदे, तहसीलदार गायत्री सैंदाने, नायब तहसीलदार बोरसे नाना, सिंदखेडा तहसीलदार सैंदाने साहेब आणि तहसील संघटनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते। राज्य महसूल संघटनेच्या राज्य महसूल संघटनेच्या हमारी मांगे मुजोर रेती माफियांवर कारवाई झालीच पाहिजे। मुजोर रेती माफियांवर कारवाई झालीच पाहिजे। महसूल अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळालंच पाहिजे। इथे शासकीय कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार श्री वैभव पवार यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात येऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजोर अशा रेती माफियांविरुद्ध कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना यांनी आंदोलन पुकारलेले आहे। आज सर्व महसूल संघटनेतील अधिकाऱ्यांची एक दिवसाची सामूहिक रजा आहे। यापुढे जर आमच्या मागणीचं दखल घेण्यात आली नाही, दोषींवर कारवाई नाही झाली तर पुन्हा आंदोलन फार तीव्र करण्यात येईल। वेळोवेळी आम्ही शासनाला आमच्या मागण्या संघटनेच्या मार्फत सादर केलेल्या आहेत, पण त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत। या निमित्तानं त्या मागणीचा देखील आम्ही पुनरुच्चार करीत आहोत। महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचा नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकारी या नात्याने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वजण सामूहिक रजा आंदोलनाचे निवेदन देत आहोत। म्हणून आज आम्ही सर्व अधिकारी एक दिवसाच्या सामूहिक रजेवर उतरलेलो आहोत। याशिवाय शासनाकडे आमच्या खूप महत्त्वाच्या मागण्या आम्ही यापूर्वी सादर केलेल्या आहेत, त्याची देखील आजपर्यंत आश्वासनापलीकडे पूर्तता झालेली नाही। ती पूर्तता व्हावी, शासनाचं लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधावं म्हणून आम्ही आज सामूहिक रजा आंदोलन करीत। आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।